तर हे टेक्निकल कॅम्पस आहे. तर चला बघूयात नेमकं कशा प्रकारचे कॅम्पस आहे. सांगेल की माझ्यासारखं कॅम्पसला बघून कॉलेजला जज नका करू, कारण कधी कधी मॅटर नाही करत की कॅम्पस कसं असेल, हे पण जास्त मॅटर करते किंवा त्या कॅम्पसमध्ये कशा गोष्टी आहेत किंवा काय तुम्ही फेस करताय किंवा तुमचे टीचर्स कसे आहेत, तुम्हाला नॉलेज भेटते की नाही ह्या गोष्टी जाते. तर मला असं वाटतं की बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल की प्लेसमेंटसाठी पण आणि युनिव्हर्सिटी सब्जेक्ट क्लिअर करण्यासाठी पण. फर्स्ट माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला, कारण कॉलेज नवीन नवीन ॲक्टिव्हिटी आपल्या डेव्हलपमेंट कॉलेज घेतलं. आता सेकंड इयरला पण आम्हाला खूप मजा येते, कारण तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचा सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा विषय नेमका काय. तर आपण आज आलेलो डॉक्टर डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या इथं. खरं तर मागच्या 1-2 व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट बघायला मिळाले की दादा कॉलेजचा रिव्ह्यू कर वगैरे. तर आता आपण आलो आहे. खरं तर हे टेक्निकल कॅम्पस आहे. तर चला बघूयात नेमकं कशा प्रकारचे कॅम्पस आहे. इथल्या 1-2 विद्यार्थ्यांना आपण विचारूयात, सिनियर विद्यार्थ्यांना, की कसा त्यांचा एक्सपिरियन्स आहे कॉलेजला ॲडमिशन घेतल्यापासूनचा. तर चला. तर मित्रांनो, आपण सध्या रिसेप्शनल एरियामध्ये आहोत. हा आहे कॉलेजचा रिसेप्शनल एरिया. इथं काही फॅकल्टीज वगैरे बसतात आहे. तसं बघायला गेलं तर रिसेप्शनल एरिया पण खूप प्रशस्त आहे. इथं तुम्ही बघू शकता साईडला खुर्च्या वगैरे आहेत, सोफा आहे विद्यार्थ्यांसाठी बसायला. या कॉलेजमध्ये नेमके कुठले कुठले कोर्सेस अवेलेबल आहेत ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला. मेन्शन केलं आहे की कम्प्युटर इंजिनिअरिंग आहे, कम्प्युटर सायन्स आहे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग पण आहे, आर्टिफिशियल अँड डाटा सायन्स ते पण आहे, MCAच्या पण काही ॲक्टिव्हिटीज सीट्स आहेत तिथं. इंटेक आणि लेवल तुम्ही बघितली असेल. तर अशा प्रकारचं काही इथलं इंटेक आहे, म्हणजे तेवढे विद्यार्थी इथं ॲडमिशन घेऊ शकतात कॅब थ्रू वगैरे. तर चला, अजून आपण कॅम्पस जाणार आहोत पुढं. तर मित्रांनो, रिसेप्शनल एरियापासून थोडंसं पुढं आलं त्यानंतर आपल्याला कॅन्टीनचा एरिया बघायला मिळतो. तर चला कॅन्टीनमध्ये जाऊन बघूयात आपण काय. खूप प्रशस्त अशी कॅन्टीन वाटते मला खरं तर. चला बघूयात मेनू वगैरे काय येतं आजचा. तर मित्रांनो, मेनू कार्डवरती तर खूप सारे पदार्थ लावले, जसं की चहा, कॉफी, जे काही असेल इथं नाव नाही. पण विषय असा आहे की दिवसाची अवेलेबिलिटी, म्हणजे कुठल्या दिवशी कुठला आयटम होणार आहे कॅन्टीनमध्ये ते इथं लावलेलं असतं. जे आजच्या दिवसाचं दिसतंय मला. मिसळपाव, मॅगी, आहे वडापाव, चला जे असेल ते असेल. अशा प्रकारची कॉलेजची कॅन्टीन आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या साईडला काही फॅकल्टी वगैरे जे नाश्ता वगैरे करते ते. तर चला. आपण सध्या आलेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला. तर चला बघूयात नेमकं काय विषय इथं. खरं तर मी खूप एक्सायटेड आहे इथल्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी वगैरे, त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेण्यासाठी. तर चला. आता सध्या एका क्लासरूममध्ये चाललो आहे. तर चला बघूयात. अशा प्रकारचे काही क्लासरूम आहेत, एकदम प्रोफेशनल आहेत. इथं काही आपले मित्र
भेटलेत आपल्याला, तर त्यांना आपण विचारूयात कॉलेजचा नेमका एक्सपिरियन्स काय आहे त्यांचा आत्तापर्यंतचा. नाव काय तुझं? माझं नाव प्रदीप नागरे आहे. मी आता सेकंड इयरला आहे. माझं फर्स्ट इयर कंप्लीट झालं आणि फर्स्ट इयरचा माझा एक्सपिरियन्स खूप चांगला राहिला, कारण कॉलेज नवीन नवीन ॲक्टिव्हिटीज आमच्यासाठी अवेलेबल करून देतं. तसेच वेगवेगळे प्रोग्राम्स कॉलेज घेतं. आता सेकंड इयरला पण आम्हाला खूप मजा येते, कारण नवीन ती फॅकल्टी आली आहे. नवीन फॅकल्टी पण खूप छान आहे, समजून घेते सगळ्यांना आणि सगळ्यांना मदत करते. तर मित्रांनो, आपण सध्या क्लासरूममध्ये आलेलो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे काही बेंच वगैरे. बेंच जरा जास्तच मोठे वाटतात मला खरं तर, कारण एका बेंचवर 3 जण तर बसू शकतात आरामशीर. क्लासरूम जे आहे तिथले ते पूर्ण प्रोफेशनल आहेत आणि बॅग वगैरे जी आहे कॉलेजची ती तुम्ही बघू शकता कॉलेजकडूनच मिळते, ती आपल्याला पण मिळाली होती आपल्या कॉलेजकडून. तर अशा प्रकारचे काही क्लासरूम वगैरे आहेत. मागच्या साईडला बघा इकडं ग्रीन बोर्ड आहे. तर मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहोत कॉलेजच्या 3rd फ्लोअरला, जिथून कॉलेजचं मेन जे आपलं इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर IT आणि AIDS. आतापर्यंत आपण खालच्या फ्लोअरला जे आहे ते MCAचं डिपार्टमेंट होतं. 3rd फ्लोअरपासून इंजिनिअरिंगचे डिपार्टमेंट चालू होतात. तर चला बघूयात नेमकं काय विषय. खरं तर ह्या बिल्डिंगला 5 फ्लोअर आहेत, म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट हे वेगवेगळ्या फ्लोअरला आहे. तर चला कम्प्युटर सेंटर आहे, कम्प्युटर लॅब आहे. आपण आता सध्या सगळ्यात शेवटच्या फ्लोअरला आलो आहे, म्हणजे 5व्या फ्लोअरला. बस एवढंच 5 फ्लोअर आहेत ह्या कॉलेजला आणि त्याच्यावरती जे आहे ते कन्स्ट्रक्शन चालू आहे. तर आता आपण लायब्ररीमध्ये आलो आहे. खरं तर खूप प्रशस्त लायब्ररी आहे, खूप मोठा एरिया आहे. तर मित्रांनो, आपण सध्या लायब्ररीमध्ये आलेलो आहोत. तिथं बरेचसे विद्यार्थी जे अभ्यास वगैरे करतात, तर आपण इथल्या 1-2 जणांना विचारूयात जे की सिनियर आहेत. तर आतापर्यंतचा त्यांचा कॅम्पसचा एक्सपिरियन्स कसा आहे ते विचारूयात. तर चला. एक मिनटं. माझं नाव सिद्धी मुरकुटे. मी DY पाटील एज्युकेशन फेडरेशनमधून आलो. खरं तर या कॅम्पसचा रिव्ह्यू करतो आहे. तुमचं नाव काय? माझं नाव संध्या चौधरी. कोणत्या इयरला आहे तुम्ही? सध्या मी MCA सेकंड इयरला आहे. कसं आहे, म्हणजे आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव वगैरे कसा आहे कॅम्पसचा? म्हणजे कॅम्पसचा अनुभव तर खरंच छान आहे. म्हणजे स्टार्टिंगला असं वाटलं नव्हतं कॅम्पसला पाहून की बाबा अनुभव कसा असेल, पण जसं जसं मी टाईम स्पेंड केला इथे, तर इथे अनुभव खरंच असा खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे. हां, मान्य आहे की म्हणजे नवीन नवीन एक ॲज अ स्टुडंट वाटते की बाबा कुठल्या गोष्टी फेस कराव्या लागतात, बट ट्रस्ट मी, जर तुम्ही ॲज अ स्टुडंट येत आहे तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी इथे फेस करायला भेटतील, ज्याच्यामुळे की तुमचं नॉलेज ॲज वेल एज तुमचं करिअर फ्युचरमध्ये बरेच इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात. हे एक बेस्ट वे असेल जर आपल्याला आपल्या लाईफमध्ये काहीतरी करायचं असेल तर. एक ॲडव्हेंचरस टाईप जर्नी आहे, बट इट्स कूल. आणि हे कॅम्पस जे ते नवीनच आहे, तर जे आता नवीन विद्यार्थी येतील हा व्हिडिओ बघून वगैरे, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? हां, मी पहिल्यांदा तर हेच सांगेल की माझ्यासारखं कॅम्पसला बघून कॉलेजला जज नका करू, कारण कधी कधी मॅटर नाही करत की कॅम्पस कसं असेल, हे पण जास्त मॅटर करतं की बाबा त्या कॅम्पसमध्ये कशा गोष्टी आहेत किंवा काय तुम्ही फेस करताय किंवा तुमचे टीचर्स कसे आहेत किंवा तुम्हाला नॉलेज भेटतं आहे की नाही, ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात. तर मग बेस्ट थिंग इथं हेच आहे की नॉलेज ॲज वेल ॲज फ्रेंडली वातावरण, पुन्हा इथं एवढे कोऑपरेटिव्ह आहेत की तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंट असो, तिथून ट्रेनिंग, ते तुमचे युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स, तोपर्यंत तुमची प्रिपरेशन करून घेतली जाते. तर मला असं वाटतं की बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल की प्लेसमेंटसाठी पण आणि युनिव्हर्सिटी सब्जेक्ट क्लिअर करण्यासाठी पण. थँक्यू. थँक्यू सर. तर मंडळी, असा होता इथल्या काही सिनियर विद्यार्थ्यांचा अनुभव. तर चला, खूप भारी वाटलं त्यांना भेटून.
तर मित्रांनो, अशा प्रकारे काही DY पाटील टेक्निकल कॅम्पसचा जो परिसर आहे तो आहे. खरं तर इथं आम्ही काही सिनियर विद्यार्थ्यांना वगैरे भेटलो, त्यांचा एक्सपिरियन्स जाणून घेतला. खरं तर कॉलेज जे आहे ते नवीन आहे, ह्याच वर्षी डेव्हलप झालं आहे, हळूहळू डेव्हलप होतं आहे. तर थोडंसं आउटसाईडला कॅम्पस आहे, त्याच्यामुळं आजूबाजूला डोंगर वगैरे आहेत, खूप भारी वाटतं इकडं आल्याच्यानंतर. आता आम्ही चाललो आहे विजय सरांकडं. तर चला बघूयात, ह्या कॉलेजचे ते काउन्सिलर आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की बाबा मॅनेजमेंट कोटा वगैरे कशा प्रकारे असतं, काय असतं, कॉलेजची फी किती आहे आणि मॅनेजमेंटसाठीच्या इथल्या सीट वगैरे किती आहेत. तर चला. मंडळी, आपण अशा प्रकारे डॉक्टर DY पाटील टेक्निकल कॅम्पसचा जो आहे तो कॅम्पस टूर केलेला आहे. खरं तर जे काही कॅम्पस होतं मी ते तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवलं आहे. खरं तर व्हिडिओ थोडासा रॉ होईल. कॅम्पस तसं पाहायला गेलं तर छोटंच आहे, पण भारी आहे जरा. पण जरा बोलूयात की इथं ॲडमिशन वगैरे घेण्यासाठी काय करावं लागतं. खरं तर आम्ही विजय सरांकडे गेलो होतो, पण त्यांनी शूट वगैरे करायला परमिशन नाही दिली, कारण ते कामात होते. विजय सर जे आहेत ते या कॉलेजचे ॲडमिशन इन्चार्ज आहेत. पूर्ण ॲडमिशन इन्क्वायरी जी आहे ते त्यांच्याकडे असते. त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली की जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर ओपनमधनं साधारणतः 90,000 रुपये फीज आहे, आणि बाकीचे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही कॉलेजच्या वेबसाईटवरती जाऊन बघू शकता. आणि विशेष म्हणजे जर कोणाला इन्स्टिट्यूट लेवलमधनं किंवा मॅनेजमेंट कोट्यातनं जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनला डिटेल्स आहेत, तिथं तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्राम ID माझी मी तिथं देतो आहे, व्हॉट्सअप नंबर देतो आहे, तर तुम्ही डायरेक्टली कॉल पण करू शकता. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.